तारखेला हे दोन्ही भाऊ महाराष्ट्रासमोर एका व्यासपीठावर आले आणि त्याच्यानंतर आम्ही एकत्र आहोत असं त्यांनी म्हटलं। पण हे दोन्ही भाऊ राजकीय वाटचाल एकत्र करणार की नाही याच्याबाबत एस्पेशली विशेषतः राज ठाकरेंकडून कोणतंही जाहीर वक्तव्य आतापर्यंत टाळलं गेले। इतकंच काय, या संदर्भात ज्या चर्चा होतील त्या चर्चांमध्ये मनसेच्या वतीनं कुणीही राज ठाकरेंची परवानगी घेतल्याशिवाय बोलणार नाही अशीही तंबी देण्यात आली। याचा अर्थ की दोनही ठाकरे बंधूंची राजकीय वाटचाल एकत्र होणार की नाही, झाली तर ती कशी, कुठल्या पातळीवर, कधी, या संदर्भातली उत्तरं देणं राज ठाकरेंनी आतापर्यंत टाळलंय। जर हे होत असेल, बेस्टच्या निवडणुकीचा निकाल लागत असेल, त्यामध्ये त्यांना अपयश मिळत असेल आणि ते लगेच काही तासांमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला जात असतील तर मग पुरोजी प्रश्न उपस्थित होणार ना। निश्चितच, पण राज ठाकरे तुमच्या लक्षात येईल, राज ठाकरे अतिशय महत्वाकांक्षी नेते आहेत। त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाला फायदा कुठून होईल असा ते विचार करणारच। पण सध्याचा जो माहोल आहे दिल्लीमध्ये सरकारच्या विरोधात, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे सुरू असलेलं आंदोलन लक्षात घेता देशभरामध्ये, अगदी बिहारमध्ये आता सुरू असलेली जी काही मतयात्रा जी आहे राहुल गांधींची, हे जे बदललेल्या वातावरणामध्ये राज ठाकरे भारतीय जनता पक्षाबरोबर जातील ही जी काही चर्चा सध्या सुरू आपण केलेली आहे, या चर्चेला तसं काही अर्थ नाहीये। कारण राज ठाकरेंनी पाहिलं त्या सगळ्या कॅम्पेनशी जोडून घेतलंय। नाही, जरी घेतलं नसलं तरी वातावरण कसं आहे की राजकीय वातावरण जे आहे देशभरातलं सध्याचं वातावरण जे आहे सरकारच्या विरोधात ते तयार झालेली काही एक माहोल जो तयार झालाय, या माहोलचा नक्कीच विचार राज ठाकरे करतच असतील। आता विषय राहिला राज ठाकरेंचा त्याचा काय फायदा होईल की नाही। जर सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न जर राज ठाकरे जर मुंबईसाठी सोडून घेत असतील तर कदाचित येत्या निवडणुकीमध्ये त्यांना तो फायदा मिळेल की। जर भारतीय जनता पक्षाकडे जाण्याच्या बरोबर स्वतंत्र असं काही जर विषय त्यांनी मांडून मुख्यमंत्र्यांकडून सोडवून घेतले, अगदी ट्रॅफिकचा असेल किंवा आतमध्ये पूर्णतः ट्रान्सपोर्टेशनचा असेल, हे जे काही मुद्दे जर मुंबईसाठी जर सोडून घेतले तर येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये राज ठाकरेंकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल, कदाचित तोही फायदा त्यांना मिळेल।